बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता विरोधकांसह महायुतीच्या नेत्यांकडून सुद्धा होती। देवेंद्र फडणवीसांनी राजीनाम्याचा चेंडू हा अजितदादांच्या कोर्टात टाकून दिलाय, तर पुरावे आढळल्यास कारवाई होणार असं अजित पवार म्हणाले। त्यामुळे धनंजय मुंडेंची पाठराखण केली जात आहे अशी देखील चर्चा होते। तर आता अजितदादानंतर नामदेव शास्त्री यांनीही धनंजय मुंडेंची पाठराखण केली। काल रात्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावरच मुक्काम केला। या दरम्यान धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात बराच वेळ चर्चा झाली। या चर्चेनंतर नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आपली भूमिका मांडली। धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे। मुंडे 100% गुन्हेगार नाहीत। धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात असल्याचं म्हणत नामदेव महाराज शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडेंची आता पाठराखण केली। पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते, मी माझ्या कामाने आलो होतो। आमची भेट झाली नाही, पण सकाळी आमची भेट झाली होती, कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती। त्यामुळे काही धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही। ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो। आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे। आता चौकशा चालू आहे, तर चौकशीमध्ये मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, दोषी कुणी असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, कारवाई केलीच जाईल। सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही। मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो। त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेची पण महत्वाची भूमिका आहे। त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो। त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवलं, असं मला वाटतं। गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे। त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतोय असं मला वाटतंय। पण दरम्यान नामदेव शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर धनंजय मुंडेंनी आभार व्यक्त केले। तर नामदेव शास्त्रींनी या विषयावर बोलणं चुकीचं आहे असं आव्हाड यांनी म्हटलंय। तर घटनेचं राजकारण नको, आम्हाला न्याय हवा असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। हा घड माझ्यासारख्या अतिशय एक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं बाबांनी सांगितलं की उभा आहे। याच्यासारखी ताकद, याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा, न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठीमागं गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे। बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागं उभा आहे, याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली, हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे। आपण कसलं समर्थन करतोय? खून कोणी केला? मी 100% सांगतो, खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही। पण त्या निर्दोष आहेत का? नाही। ह्या गँगला पोषण्याचं, मोठं करण्याचं काम, राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत ना कळत केलंय ना। आणि एका गादीने द्वेष, सूड ह्याच्या विरोधात भाष्य करायचं असतं, शांतता निर्माण होईल, प्रेमाचे संदेश द्यायचे असतात। त्यांच्याकडनं अशा कृत्याबाबत भाष्य करणं हे मला तरी पटलेलं नाही। ते माझ्या दृष्टीने अत्यंत आदरणीय आहेत, अत्यंत आदरणीय आहेत। पण आदरणीय माणसाने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात असं माझं मत आहे। त्यांनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे। नाही, मी त्यावर काही बोलणार नाही। मी न्याय मागतोय। माझ्या भावाची ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही न्याय मागतोय। मग जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी ह्याच्यात उतरले नसते ना, ह्याच्यात जर राजकारण होत असतं तर ते सगळे लोकप्रतिनिधी विविध जातीचे आहेत, विविध पक्षाचे आहेत, विविध संघटनेचे आहेत। हे न्याय मागतात देशमुख कुटुंबियाला, आणि देशमुख कुटुंबीय पण म्हणजे वारंवार म्हणत आहे की याच्यात कुठंही आत्तापर्यंत राजकारण होत नाही। जे आरोपीचं समर्थन करण
त्याला कोणीतरी बोलणारच आहे.